जसा आपला शब्बात असतो, सात दिवसानंतर 7वा दिवस हा शब्बात दिवस पवित्रपणे पाळा असं देवाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे 7वं वर्ष देखील पवित्रपणे पाळायला सांगितलेलं आहे. आणि त्या वर्षामध्ये शेतकरी शेताला संपूर्णपणे रेस्ट द्यायचे आहे. आणि हे जे 7वं वर्ष आहे हे रेस्टचं वर्ष आहे. आणि हे देवाने योजलेलं आहे अगोदरपासून. आणि 50वं जे वर्ष, त्याला योबेल वर्ष असं म्हणतो, ते जुबिली इयर आपण त्याला म्हणतो, की त्यामध्ये संपूर्ण जे काही लोन आहे, जे काही सगळं आहे ते संपूर्णपणे सोडून द्यायचं आहे. आणि ह्या 7व्या वर्षामध्ये ज्यावेळेस आपण शिबिता इयर असं म्हटलेलं आहे या वर्षाला, हे जे वर्ष आहे हे शांतीचं वर्ष आहे, हे रेस्ट करण्याचं वर्ष आहे. असं देवबापाची योजना आहेत ते त्याप्रमाणे जे कॅलेंडर्स आहेत हिब्रूज कॅलेंडर त्याप्रमाणे चाललेलं आहे. आणि मी ज्यावेळेस हे विचार करत होतो, प्रभू व्हॉट रेस्ट यू हॅव केप्ट अस, आमच्यासाठी तू काय रेस्ट ठेवलेले आहेस. बट लॉर्ड सेज समथिंग डिफरंट थिंग्स टू मी. परमेश्वर देवबाप सांगत आहे, आय एम गोइंग टू गिव्ह यू रेस्ट, बट इन दॅट रेस्ट यू नीड टू प्रिपेअर फॉर समथिंग. So this year is the year of preparation. So what we are going to prepare for next things, because yesterday Sister Jessica was telling the situation in the world is, it is getting worsening. संपूर्ण कंडिशन अतिशय कठीण होत चाललेले आहे. कारण का? इट्स प्रिपेरिंग फॉर द कमिंग ऑफ आवर किंग. हे ख्रिस्ताच्या येण्याची जी तयारी आहे ती संपूर्ण सृष्टी करत आहे. एव्हरीबडी इज इन्व्हॉल्व. आणि देवबापानं जे वर्ष दिलेलं आहे आपल्याला, शब्दाचं जे वर्ष दिलेलं आहे, शिबिता इयर जे दिलेलं आहे, दिस टाइम इज टू रिफ्लेक्ट आवरसेल्फ अँड प्रिपेअर फॉर द थिंग्स टू कम. प्रियानो, ह्या गोष्टी करण्यासाठी काय करायचं आहे? एक वचन वाचून मी सुरुवात करत आहे. जर वचन असेल तर यशायाचं पुस्तक याचा 55वा अध्याय, सर्वांना ते आवडीचं वचन आहे. 55वा अध्याय आणि 6वं वचन. कुणाला मिळालं तरी ते परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो वर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवरच त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. प्रियानो, परमेश्वराची योजना ही आहे की तो सांगत आहे परमेश्वराचा प्राप्तीचा काळ काय आहे, तोपर्यंत त्याला शोधायचा आहे. जोपर्यंत परमेश्वराने जो काळ ठेवलेला आहे तोपर्यंत त्याला शोधायचा आहे. आफ्टर दॅट वी कॅनॉट फाइंड हिम. हा जो वेळ आहे प्रियानो, आपण परमेश्वराला शोधण्याचा वेळ आहे. प्रियानो, परमेश्वराला शोधायचं आहे तर कशा रीतीने सुरुवात होते प्रियानो? जर आपण प्रियानो, आपल्याकडे देवबापाचे वचन आहे, जर हे समराइज करायचं झालं एका शब्दामध्ये, कॅन यू समराइज इन वन वर्ड? We can summarize this in one word. Only one word. Can you give me one word with this word? पुष्कळशी वचन आहेत, पण एका शब्दामध्ये जर करायचं झालं, इट स्पीक्स अबाउट लाईफ. इट इज अ लाईफ. हे काय आहे? जीवन असं आहे. कारण का? हे जीवन प्रियानो कुठं चालू होतं? आपली फिजिकल बॉडी जर बघितलं, इट स्टार्ट्स विथ आवर हार्ट. आणि सगळ्यात पहिला जर काय करायचं असेल, वी नीड टू प्रिपेअर आवर हार्ट्स टू द लॉर्ड. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची असेल तर वी नीड टू प्रिपेअर आवर हार्ट टू द लॉर्ड. प्रियानो, जर आपण पाहिलं, आपण कशा रीतीने प्रिपेअर करणार? कशा रीतीने आपण प्रिपेअर करणार प्रियानो? जर आपण बघितलं, उत्पत्तीच्या मध्ये जर बघितलं, देवापानं सुरुवातीला संपूर्ण सृष्टी निर्माण केली प्रियानो. संपूर्ण सृष्टी परमेश्वराने निर्माण केली. आणि जे काही निर्माण केलेलं आहे त्यानं आता ज्या परिस्थितीमध्ये आहे त्यापेक्षा अतिशय सुंदर त्या ठिकाणी आहे. देवापानं आकाश पृथ्वी निर्माण केली आणि सगळे जे आपल्याला ज्या काही सृष्टीतल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या निर्माण केल्या. आणि देवा प्रत्येक वेळी बोलत होता, हे चांगलं आहे, इट इज गुड. प्रियानो, हे गुड म्हणजे काय आहे? हे सुंदर, अतिशय चांगलं आहे किंवा चांगलं आहे हे म्हणजे काय आहे? चांगलं असणं म्हणजे देवबापाच्या दृष्टिकोनातून काय आहे? आणि हे चांगलं पण आता आपण पाहतो का? चांगलं जे आहे हे देवबापानं काय केलेलं होतं सुरुवातीला? प्रियानो, जर बघितलं आपण की त्याच्या शब्दानं आकाश आणि पृथ्वी निर्माण झालेली आहे. जर आपण हा शब्द चांगला, गुडचा शब्द जर बघितला, मिनिंग जर बघितलं तर आपल्याला पुष्कळशे त्याला सिनॉनिमस शब्द येतात. गुड म्हणजे काय? इट इज प्लेझंट, इट इज हॅपी, नाईस, म्हणजे पुष्कळशे गोष्ट आहेत. परंतु बेसिक कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे?
जर आपण उत्पत्ती जर बघितली तर देवबापाची योजना काय आहे, त्याचा जो हिब्रू वर्ण आहे त्या हिब्रू वर्ड मध्ये जर पाहिलं तर काय त्याचं मिनिंग होतंय, तर कम्प्लिटेड फॉर इट्स पर्पज. चांगलं आहे म्हणजे इट इज अ कम्प्लिटेड फॉर इट्स पर्पज. देवबापानं पाणी काय केलं, आता जर आपण बघितलं पाण्याचं कॉम्बिनेशन काय आहे, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. गॉड मेड दॅट, बट देवबापानं सांगितले डोंट ऍड एनी वर्ड इनटू दॅट. त्याच्यामध्ये काय ऍड करू नका, मी जे बनवलेलं आहे ते चांगलं आहे, इट इज अ गुड. जे ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे इट इज अ गुड, पण त्याच्यामध्ये जर आपण 1 ऑक्सिजन अजून ऍड केला तर इट बिकम्स H2O2 आणि इट डिस्ट्रॉयज द लाईफ. म्हणजे परमेश्वराने ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपण काही देखील ऍड करायचं नाही आणि त्याच्यातून काही देखील काढायचं नाहीये. ही देवबापानं आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या शब्दाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण शब्द घालायचे नाहीत आणि आपण काढायचे नाहीये. जर घातलं इट बिकम्स करप्टेड. देवबापाच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं होतं आणि देवबाप मग काय करतो, ही नीड टू कम बॅक अँड इंटरव्हीन टू ब्रिंग इट बॅक अगेन टू द ओरिजिनल प्लेस. आणि देवबाप काय करतो प्रियानो, की आपले जे देवबापानं घडवलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय करतात, त्या गोष्टी परत करायच्या असेल देवबाप येतो आणि पुन्हा ते चांगलं करतो. प्रियानो जर आपण बघितलं देवबापानं सगळ्या गोष्टी बनवल्या. पहिला दिवस बनवला, दुसरा दिवस बनवला, तिसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी वेळेला चांगलं असं म्हटलेलं आहे. परंतु शेवटच्या दिवशी ज्यावेळेस मनुष्य प्राण्याला बनवलं आणि त्यांना आशीर्वाद दिला, प्राण्यांना बनवलं, जिवंत प्राण्यांना बनवलं आणि आशीर्वाद दिला आणि म्हटलं हे सगळं चांगलं आहे. म्हणजे अति चांगलं आहे म्हणजे काय झालं प्रियानो, अति चांगलं झालं म्हणजे काय, आपण बघितलं चांगलं म्हणजे इट इज कम्प्लिटेड फॉर इट्स पर्पज. पर्पज काय आहे की चांगलं काहीतरी करायचं आहे. अतिशय चांगलं काय झालेलं आहे, देवबापानं मनुष्य प्राणी बनवला आणि त्यांना काय केलं, एक होण्याची आज्ञा दिली आणि सांगितलं, आशीर्वाद दिला, गो अँड मल्टिप्लाय. त्या ठिकाणी जीवन चालू झालं प्रियानो. द सायकल ऑफ लाईफ स्टार्टेड इन दॅट गार्डन. आणि हेच त्या ठिकाणी आहे प्रियानो, ज्यावेळेस लाईफ स्टॉप्स यू नो दॅट इज अ इव्हिल थिंग. सैतान काय करतो, ते जी लाईफ सायकल आहे तो बंद करायचा प्रयत्न करतो. परंतु देवबापाची योजना काय आहे की द लाईफ हॅज टू स्टार्ट अगेन. जर प्रियानो आदाम आणि हवेला जर बनवलेला आहे, इफ दे डोंट कम टुगेदर दॅट लाईफ विल नॉट स्टॉप. परंतु देवबापाची योजना काय आहे, दे नीड टू कम टुगेदर अँड हॅव द लाईफ सायकल. आणि हीच योजना परमेश्वरानं उत्पत्तीमध्ये केली. परंतु प्रियानो जर आपण पाहिलं 2ऱ्या अध्याय 3ऱ्या अध्यायामध्ये सैतान त्या ठिकाणी येतो आणि ही डिस्ट्रॉयज दॅट सायकल. त्या ठिकाणी मृत्यू येतो आणि काय होतं, परमेश्वराची जी योजना आहे त्या ठिकाणी जे अतिशय चांगलं बनवलेलं आहे ते त्याच्यापासून दुरावा जातो. आणि मग देवबापाने योजना त्या ठिकाणी केली की ख्रिस्ताला पाठवायचं आहे आणि ही ब्रिंग बॅक अगेन इन देअर ओरिजिनल लाईफ, की जेणेकरून आपण त्याने जे बनवलेले शब्द आहेत त्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. प्रियानो हे जे लाईफ आहे आपल्या शरीराचं लाईफ कशामध्ये आहे प्रियानो, इट स्टार्ट्स विथ आवर हार्ट. इट स्टार्ट्स विथ आवर हार्ट. आणि जोपर्यंत आपलं अंतःकरण परमेश्वराकडे जात नाहीये तोपर्यंत आपण त्याच्याकडे जात नाही प्रियानो. सो दिस इयर ऑफ प्रिपरेशन इज प्रिपेरिंग आवर हार्ट. तर कारण का प्रियानो, आपण त्या बागेमध्ये पाप केला आदामानं आणि देवाच्या गौरवाला अंतरलेला आहोत आणि वी आर इन दॅट सेपरेट स्टेट. नाव आवर थिंग, देवबापानं आपल्याला कृपा केलेली आहे, ही शेड हिज ब्लड सो दॅट वी मे कम टू हिम. परंतु जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये समजत नाही आपल्याला, वी नीड टू टर्न टू हिम. आणि नुसतं टर्न व्हायचं नाहीये, व्हेन वी लिसन टू हिम वी नीड टू गो टुवर्ड्स हिम. आणि त्याला म्हटलेलं आहे रिपेंटन्स, त्याला म्हटलेलं आहे पश्चाताप असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, टर्निंग टू हिम अँड गोइंग टुवर्ड्स हिम. फक्त टर्न करायचं नाहीये, पापापासून फक्त वळायचं नाहीये, तर आपण देवाकडे जायचं आहे, म्हणजे परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि दिस इज द इयर दॅट वी नीड टू एक्सेप्ट द लॉर्ड. परमेश्वराला आपल्यामध्ये घ्यायचं आहे, त्याचं जे जीवन त्याने आपल्याला देव केलेलं आहे तोपर्यंत आपण त्याच्यासारखं होणार नाही प्रियानो. वी कॅनॉट बी इन दॅट ओरिजिनल स्टेट अनलेस क्राइस्ट इज इन आवर हार्ट. ख्रिस्त जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये नाहीये तोपर्यंत आपण त्याच्या सारखं होत नाही प्रियानो. देवबापानं एक वचन सांगितलं, आपण वचन एक वाचलंय डिट्रोनॉमी मध्ये, डिट्रोनॉमी 6वा अध्याय 4 आणि 7 वचन. त्या ठिकाणी देवबापानं सांगितलेलं आहे, मी वाचतो पुन्हा एकदा.
अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय. चौथं वचन, 4, 5, 6 वचन. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी आज तुला बजावून सांगित आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव आणि तू आपल्या मुलाबाळाच्या मनावर खुशीव आणि घरी असता मार्गाने चालत असता निसता उठता त्याविषयी बोलत जा. या ठिकाणी सांगितलेलं आहे 5व्या वचनामध्ये, तो आपला देव याच्यावर पूर्ण मनाने काय कर प्रीती कर. इंग्लिशमध्ये प्रीती ऑफ हार्ट सांगितलेलं आहे. तुझ्या अंतःकरणानं काय कर परमेश्वरावर प्रीती करायला सांगितलेली आहे. प्रियानो, आपलं अंतःकरण हे पापामध्ये काय झालेलं आहे. जर आपण अंतःकरणाचा विचार केला, देवबापाचं पहिलं जे मेन्शन झालेलं आहे बायबलमध्ये, हार्ट कसा आहे ते वचन आपण वाचूया. अनुवाद जेनेसिसच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय 5वं वचन काय सांगते बघूया. अनुवाद जे हार्ट आहे ते कसं आहे सांगितलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 5वं वचन. पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे, त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या अंतःकरणातले जे विचार आहेत अतिशय वाईट आहेत. आणि ह्या ठिकाणी पहिल्यांदा हार्ट बद्दल मेन्शन झालेलं आहे की त्याचं अंतःकरण हे काय आहे, वाईट विचाराने भरलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस हार्टची सुरुवात झाली ती त्या ठिकाणी अशी झालेली आहे. आणि इर्मियाच्या पुस्तकामध्ये देखील इर्मिया काय सांगतो बघूया आपण. इर्मियाचं पुस्तक 17वा अध्याय 9वं वचन. इर्मिया 17वा अध्याय 9वं वचन. जर कुणाला मिळालं तर हे करूया. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. प्रियानो, आपलं अंतःकरण जे बघितलं ते काय आहे प्रियानो. आता अगोदरच्या काळामध्ये ब्रेनला त्यांना माहिती नव्हतं काय आहे, पण सगळे आपले इमोशन, सगळे डिसिजन्स आहेत ते सगळे आपल्या अंतःकरणातून होत आहे. म्हणजे जे हार्ट आहे त्याच्यामध्ये होतं आपले विचार करण्याची शक्ती किंवा आपले थिंकिंग प्रोसेस, आपले इमोशन्स सगळे जे काय आहे आपल्या अंतःकरणातून होते. त्यावेळेस ब्रेन, आता मेडिकल ऍडव्हान्सेस झालेला आहे सायकोलॉजीमध्ये, परंतु वी डोंट नो द डिफरन्स बिटवीन हार्ट किंवा आपलं जे माइंड आहे आणि त्याचं जे डिफरन्स आहे आपल्याला समजत नाही. स्पिरिट मध्ये काय आहे, माइंड मध्ये काय आहे, वी डोंट नो. बट ओनली हू कॅन फाइंड इट आउट, ओनली द लॉर्ड. कसं काय फाइंड करू शकतो प्रियानो. जर आपण बघितलं, एक एक्झाम्पल बघितलं, टॅबरनेकलचं उदाहरण जर आपण घेतलं, निवास मंडपाचं, जर आपण बाहेरून बघितलं तर फक्त बाहेरच्या भागातून आपल्याला 2 भाग दिसतात आणि आत एक मोठा स्तंभ दिसतो. परंतु ज्यावेळेस आत जातो त्या ठिकाणी परमपवित्र स्थान आहे, पवित्र स्थान आहे, 2 गोष्टी आहेत. परंतु ज्यावेळेस आपण बाहेर आहे आपल्याला ते एकच दिसतंय. त्या परमपवित्र स्थानामध्ये कोण जात असतं, फक्त हाय प्रीस्ट जायचं. बिकॉज ओनली हाय प्रीस्ट नोज व्हॉट इज इनसाइड देअर. आपला हाय प्रीस्ट कोण आहे, ख्रिस्त आहे प्रियानो. आणि तोच फक्त आपल्या अंतःकरणामध्ये जातो. बिकॉज हिज वर्ड इज लिव्हिंग अँड ऍक्टिव्ह. त्याचं आपलं जीवन, आपले बोन मॅरो संपूर्ण पार करून जाणार कोण आहे, त्याचं वचन आहे. म्हणजे फक्त ख्रिस्तच त्याचे आपले डिस्टिंग्विश करू शकतो व्हॉट इज इन युअर हार्ट. आवर ऍक्शन, आवर इंटेन्शन्स आर डिटरमाइंड ओनली बाय हिम. कारण का ही हॅज द ऍक्सेस टू गो अँड फाइंड इट आउट. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात. यू नो युअर इंटेन्शन्स, व्हॉट युअर हार्ट इज. तुमचा हार्ट काय आहे त्या गोष्टीच्या पाठीमागे. व्हेन वी स्पीक, व्हॉट इज युअर हार्ट, लॉर्ड नोज दॅट. तुमच्या प्रत्येक ऍक्शन, तुमच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी, त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन काय आहे हे फक्त ख्रिस्ताला माहित असतं. इवन दो यू नो इट, लोकांच्या पुढे आपण डिनाय करू शकतो पुष्कळदा. परंतु दॅट इज व्हॉट गॉड वॉन्ट्स, दॅट प्युरिफिकेशन ऑफ आवर हार्ट. की तुमचं अंतःकरण जे आहे दॅट शुड बी राईट विथ हिम. इट शुड मॅच विथ हिज इंटेन्शन्स. आणि ज्यावेळेस ते ख्रिस्ताला आपण त्या स्वीकारतो, आपले इंटेन्शन त्यावेळेस बदलतो. दॅट इज व्हॉट टर्निंग टू गॉड इज. तेच काय आहे, ते ख्रिस्ताकडे वळणं हे झालेलं आहे प्रियानो. आणि हे आपल्याच्यानं शक्य आहे का प्रियानो. आपल्याच्यानं हे कधीही शक्य नाही. आपल्याच्यानं हे कधी शक्य नाही प्रियानो. आपला देव हुशार आहे की नाही. ही इज मोर स्मार्टर दॅन अस.
ही इज मोर स्मार्टर. आपण वी कॅनॉट इमॅजिन हिज विजडम, यू कॅनॉट इमॅजिन हिज विजडम. त्या देवबापानं आपल्यासाठी ह्या जुन्या करारामध्ये मलाकीच्या पुस्तकामध्ये एक शेवटचं वचन आपल्यासाठी देऊन केलेलं आहे. देवबापाला माहित होते की मलाकीचं शेवटचं वचन असणार आहे आपल्या जुन्या करारामध्ये, आणि देवबापाची इच्छा होती की त्या नवीन करारामध्ये आपण जाण्याच्या अगोदर त्याचा जो मेसेज आहे तो संपूर्णपणे मंडळीला किंवा त्याच्या लेकरांना सांगावा किंवा इस्रायल लोकांना सांगावा अशी देवबापाची इच्छा होती. प्रियांनो, ते वचनात काय सांगतं बघूया आपण. मलाकीचं पुस्तक आपण ते वचन वाचलेलं आहे. आता त्या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मलाकीचं पुस्तक 4था अध्याय 4, 5 आणि 6 या वचनामध्ये शेवटचं जे वचन आहे, देवबापाला जुन्या करारामधून नवीन करारामध्ये प्रवेश करायचा असताना हे वचन तो सांगत आहे. तो काय सांगत आहे? माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा. देवबापाने कुठली गोष्ट सांगितली? शेवटच्या क्षणामध्ये नवीन करारामध्ये आपण जात असताना शेवटचे कुठले एक्सरसाइज दिलेला आहे? तर माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे माझे नियम व निर्णय याचे स्मरण ठेवायला सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे? पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेश त्याला पाठवणार आहे, तो तुम्हाकडे पाठवीन. तो काय करणार आहे? एलिया संदेश येणार आहे. तो काय करणार आहे? तो वडिलांचे हृदय पुत्राकडे आणि पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवणार आहे. 3 गोष्टी या सांगितलेल्या आहेत. एलिया संदेशाला तो पाठवणार आहे. एलियाची मिनिस्ट्री काय होती? ही इज टू प्रिपेअर द वे ऑफ द लॉर्ड. परमेश्वराचं वे त्याने प्रिपेअर केलेलं आहे. जसं योहानाला म्हटलेलं आहे, तो संदेशता काय येशूची वाट तो तयार करत होता. आणि तीच मिनिस्ट्री योहानाला दिलेली होती. प्रियानो, दुसरी मिनिस्ट्री काय आहे? तर ही रिस्टोर्स द थिंग्स. त्याने जे संपूर्णपणे जे झालेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा रिस्टोर केलेल्या आहेत. ही जी 2-fold मिनिस्ट्री होती एलियाची, ती मिनिस्ट्री त्यानं शेवटच्या काळामध्ये दिलेली आहे. आणि तिसरी म्हणजे महत्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे? वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे आणि पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवेल. म्हणजे ही इज टर्निंग आवर हार्ट टू द फादर अँड फादर विल टर्न आवर हिज हार्ट टू हिज चिल्ड्रन. आपलं जे परमेश्वर आहे तो पित्याकडे त्याचं लक्ष देत, त्याच्या अंतःकरणाकडे लक्ष देत आणि लेकरांचा अंतःकरण पित्याच्या अंतःकरणाकडे जाईल. ही परमेश्वराची योजना शेवटच्या काळासाठी आहे. वी शुड टर्न आवर हार्ट टू द फादर. ही हॅज लव्ड अस. पहिल्यांदा त्यानं आपल्याला अतिशय प्रीती केलेली आहे आणि शेवटच्या काळामध्ये आता आपण आपलं अंतःकरण हे परमेश्वराकडे लावायची परमेश्वराची इच्छा आहे. प्रियानो, ही आपल्याला करायला शक्य आहे का? ज्यावेळेस आपण पापामध्ये जसं बघितलं, आपण पाप केल्यामुळं आपण देवाच्या गौरवाला अंतरले गेलेलो आहोत. पण कॅन वी डू इट आवरसेल्फ? वी कॅनॉट कम टू हिम अगेन बिकॉज त्याने जे बनवलेलं आहे, त्याच्या गौरवासाठी जे बनवलेलं आहे, आपल्याच्यानं कधीही शक्य होत नाही. म्हणून देवबापाची इच्छा काय प्रियानो? व्हॉट ही हॅज प्रॉमिस. आपण जे वचन वाचलं एहेजकेलाचं पुस्तक याचा 36वा अध्याय, एहेजकेल 36वा अध्याय आणि 26 आणि 27 वाचता आपण. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या काही नवा आत्मा घालेन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. हालेलुया. मी तुमच्या काही माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करेन. हालेलुया. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे 26व्या वचनामध्ये? देव काय म्हणत आहे इस्रायल लोकांना? तो त्याची इच्छा आहे की शेवटच्या क्षणामध्ये मी सर्वांना घेऊन यायचं. आणि तो काय म्हणत आहे? मी तुम्हास नवे हृदय देणार आहे. आपलं हृदय जे करप्ट झालेलं आहे, जे पापानं भरलेलं आहे, देव काय सांगत आहे? आय एम गोइंग टू गिव्ह यू अ न्यू हार्ट. मी तुम्हाला नवीन हृदय देणार आहे. मी तुमच्या ठाई नवीन आत्मा घालणार आहे. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकणार आहे आणि तुम्हाला मांसमय हृदय असं देणार आहे. कशासाठी? मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालणार आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या नियमाने चालाल आणि माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करेन. परमेश्वराची इच्छा काय आहे प्रियानो?
तो म्हणत आहे मी तुम्हाला माझं अंतःकरण देणार. तुमचं जे कठीण अंतःकरण आहे, पापाचं जे अंतःकरण आहे ते काढणार आहे. जे दगडाचं अंतःकरण आहे मी काढणार आहे. मी तुम्हाला मांसमय असं अंतःकरण देणार आहे. तेवढंच नाही प्रियानो, मी तुम्हाला काय करणार आहे, मी ते नवीन हृदय तुम्हाला देणार आहे. माझा आत्मा तुम्हाला देणार आहे. इर्मियाच्या पुस्तकामध्ये बघितलं तर देव आपण म्हटलेलं आहे, माझ्या वचनाच्या द्वारे मी तुमच्या संगतीत अंतःकरण करार केलेला आहे. माझं वचन तुमच्या अंतःकरणावरती कोरलेले आहे, लिहिली गेलेली आहे. त्याचं वचन कशासाठी कोरले गेलेले आहे, मी तुमच्या काही माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे नियम प्रमाण पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करेन. इंग्लिश मध्ये असं लिहिलेलं आहे, ही हॅज गिवन हिज वर्ड दॅट वी मे कॉज. आपण ते पाळण्यासाठी ते करू. त्यांना आपल्या अंतःकरणावरती नियम अशासाठी लिहून ठेवले की ते आपण पाळावे. आपण ते पाळण्यासाठी परमेश्वराने आपल्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. असं नाही नवीन आपल्या ख्रिश्चन याच्यामध्ये आपण तसं नव्हतं की परमेश्वराने माझ्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवले आणि मला ते पाळायची गरज नाही. बट व्हॉट द बायबल सेज, बायबल दुसऱ्या गोष्टी सांगते. बायबल सांगते मी तुम्हाला अंतःकरणामध्ये याच्यासाठी लिहिलंय, सो दॅट यू मे डू द थिंग्स, यू मे फॉलो द वर्ड ऑफ गॉड, दॅट यू मे प्रॅक्टिस दॅट वर्ड ऑफ गॉड. आणि हीच परमेश्वराची इच्छा आहे, की परमेश्वराची इच्छा आहे की त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे आज्ञा आहेत, त्याचे जे अंतःकरण वचनामध्ये लिहून ठेवलेलं आहे आपल्या अंतःकरणामध्ये, ते आपण काय करायचं आहे, ख्रिस्तामध्ये पाळायचं आहे. बिकॉज ही हॅज चेंज आवर हार्ट. कशासाठी बदललेला आहे, वी नीड टू, बिकॉज ही इज कमिंग बॅक अगेन. तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि प्रियानो, आपली अंतःकरणं ही ख्रिस्ताकडे लागली पाहिजे. आपली अंतःकरणं त्या परमेश्वराकडे लागली पाहिजे. का प्रियानो, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधायचा आहे. हाच वेळ आहे प्रियानो. ह्या नवीन वर्षामध्ये आज आपण पदार्पण करत असताना आपली अंतःकरण आज परमेश्वराला दिलेत काय, त्याचं आपण परीक्षण करायचं आहे. हॅव यू गिवन युअर हार्ट टू द लॉर्ड? इफ यू आर नॉट गिवन टू द लॉर्ड, दिस इज द टाइम टू रिफ्लेक्ट अवर लाईफ. आपण आपलं काय आहे प्रियानो, आपला विश्वास प्रकट करणं काय होतं, आपल्या अंतःकरणाचा जो विश्वास आहे तो आपल्या मुखाने प्रकट करायचा आहे. त्याला तारण असं म्हटलेलं आहे प्रियानो. आज हे तारणाचा अनुभव आपण घेतलेला आहे का? जोपर्यंत आपलं अंतःकरण प्रियानो परमेश्वर बदलत नाहीये, परमेश्वर देवाने जसं सांगितलेलं आहे वचनामध्ये, तोपर्यंत आपण त्याचा ऍक्सेप्ट करत नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणत नाही प्रभू माझं अंतःकरण कठीण आहे, माझं अंतःकरण कठीण आहे. आपली एकच प्रार्थना असली पाहिजे प्रियानो, दावीद राजासारखी प्रार्थना असली पाहिजे. आपण ती प्रार्थना काय केली दावीद राजानं, ज्यावेळेस त्यानं मोठं पाप केलं बेतशेबे संगतीत आणि 51 स्तोत्र आपल्या सर्वांसाठी लिहून ठेवलं. त्या ठिकाणची 2 वचनं मी वाचणार आहे. दावीद राजा त्या ठिकाणी मोठी पाप केलं आणि त्याला खूप मोठ्या पश्चातापाला सामोरं जावं लागलं प्रियानो. ज्यावेळेस परमेश्वराचा संदेश त्याच्याकडे आला, त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं की मी तुला काय करणार आहे, यू हॅव डन व्हेरी बॅड थिंग. तू अतिशय वाईट गोष्ट केलेली आहेस आणि त्याचं तुला फळ मिळणार आहे प्रिया. आणि दावीद राजा काय प्रार्थना करताय 10व्या वचनामध्ये, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये आपलं कठीण अंतःकरण आहे, तर आपण प्रार्थना करायची आहे, प्रभू माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. When we cry, प्रियानो, ज्यावेळेस आपण when we break our heart, आपलं अंतःकरण त्या ठिकाणी तुटलं पाहिजे. वी नीड टू, आपण त्या पापाचा द्वेष करायला शिकलं पाहिजे प्रियानो. आपले जे इंटेन्शन्स आहेत त्याचा द्वेष करायला शिकलं पाहिजे. आपल्या मुखावरचे शब्द वेगळे, आपल्या अंतःकरणातले विचार वेगळे. वेन इट्स नॉट मॅचिंग, दिस इज द टाइम टू कम टू द लॉर्ड. प्रभू मला तू क्षमा कर, मला शुद्ध अंतःकरण दे. वी नीड टू प्रे फॉर दिस प्रेयर. आपण ती प्रार्थना करायची आहे, कारण का, ही नोज आवर हार्ट, ही नोज आवर इंटेन्शन्स, ही प्रार्थना करायची आहे. 17 वचन काय सांगतं एका अध्यायातलं, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. ज्यावेळेस when we our hearts are broken with the sin, when we आपण ज्यावेळेस अंतःकरण आपली मोडतो, परमेश्वराकडे येतो, परमेश्वरा तू मला मोड. ज्यावेळेस आपण ती प्रार्थना करतो, when our heart is broken, you know, परमेश्वर तो सांगतो भग्न आणि अनुतप्त हृदय तो कधी तुच्छ मानणार नाही. आपलं अंतःकरण ज्यावेळेस ते भग्न आहे, ज्यावेळेस ते तुटलेलं आहे, परमेश्वर ते कधीही नाकारत नाही प्रियानो. बिकॉज दॅट इज व्हॉट डेव्हिड हॅज एक्सपिरियन्स, आणि त्याने ते आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. तो काय सांगत आहे पुढं, हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. धार्मिकतेने केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर
गोरे अर्पितील. प्रियानो, आपल्याला आज सॅक्रिफाईस करण्याची गरज आहे. काय सॅक्रिफाईस करायचं आहे? आपल्याला त्याच्या स्तुती अर्पण त्याला करायचे. When our heart is broken, when we come to Him, when we pour our tears before Him, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला काय करतो? आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श करतो आणि He fills our heart mouth with His praises. तो काय करतो? दावीद राजा म्हणतो 40व्या स्तोत्रामध्ये, मी काय, त्याने मला दलदलीच्या चिखलातून वर काढलं, त्याने मला खडकावर उभं केलं आणि त्याने माझ्या मुखामध्ये नवीन गीत घातलं. ज्यावेळेस प्रियानो परमेश्वराचा अनुभव आपल्याला येतो, प्रियानो, ओनली वन थिंग हॅपन्स, ही पुट आवर माउथ विथ हिज प्रेझेस. प्रियानो, हीच गोष्ट आपण एक्सपिरियन्स करायची आहे ह्या 2022 मध्ये. कारण का? परमेश्वराची इच्छा हीच आहे, टू नो आवर हार्ट. आपली अंतकरण आपल्या पित्याकडे लागलं पाहिजे, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि ह्यावेळेस प्रियानो, आपले अंतकरण परमेश्वराला समर्पित करूया आणि म्हणूया, प्रभू, माझं अंतकरण मी तुला समर्पित करत आहे. मला तू शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या काही प्युअर असा आत्मा माझ्यात एक पुन्हा कर. मला तू माझं अंतकरण तू बदल. कारण आपण पाहतो अंतकरण हे काय अतिशय कपटानं भरलेलं असं अंतकरण आहे. ओनली गॉड कॅन चेंज इट. अँड लिसन अंटिल वी से, लॉर्ड आय एम सॉरी फॉर दिस, आणि मला तू बदल. आणि ज्यावेळेस आपण त्या प्रार्थनेत येतो, त्या कळकळीने परमेश्वराकडे येतो, ती काय करतो? तो आपल्याला कधीही टाकणार नाही. आणि दॅट व्हॉट ही हॅज प्रॉमिस. आणि तोच म्हणत आहे, मी तुम्हाला मग माझे वचन तुमच्या अंतकरणामध्ये देईल, सो दॅट वी मे वॉक इन हिज वर्ड. त्याच्या वचनामध्ये आपण चालायला शिकलो पाहिजे. प्रियानो, देवापुढे करण्यासाठी, आपली अंतकरण परमेश्वराकडे लागण्यासाठी आपल्या सर्वांना शक्तीने सामर्थ्य देऊ दे. हालेलुया.